तिकडे बघूनच बोला अगदी म्हणजे उत्सुकता अशी होती किरण सामंत यांना उमेदवारी मिळेल. अगदी पदाधिकारी जे तुम्ही कार्यकर्ते सर्व त्याच कॉन्फिडंटली होतात की किरण सामंतांना मिळेल उमेदवारी मिळाली नाही आहे. नारायण राणे यांचं नाव अधिकृतपणे जाहीर देखील झालेलं आहे आणि आता तुमच्या प्रमुख नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांनी बैठक घेतलेली आहे. आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत आणि पदाधिकाऱ्यांच्या? गेले कित्येक दिवस म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यापासून त्याच्या आधीपासून आम्हाला असं वाटलं होतं की हे हा मतदारसंघ जो आहे तर हा शिवसेनेचा आहे आणि आम्हाला तो मिळेल असं आम्हाला वाटलं होतं. इव्हन आमचे भैया शेटनंसुद्धा तिकीट कन्फर्म होईल असं आम्हाला आत्ता शेवटपर्यंत वाटत होतं आणि शेवटपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांची हीच इच्छा होती. अगदी पात्रादेवीपासून परशुरामपर्यंत हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात गेले कित्येक वर्ष भैया शेट खूप चांगल्या प्रकारे वेगळ्या प्रकारचं काम करत आहेत आणि त्यांच्या कामाची चुणूक सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचलेली आहे. तर आम्हाला अशी सर्वांचीच इच्छा होती, सर्वसामान्य जनतेची सुद्धा इच्छा होती. असं असताना आजच भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयातनं 13वी सूची जी जाहीर झाली त्याच्यात माननीय नारायणराव राणेसाहेब दादा राणेसाहेब यांचं नाव डिक्लेअर केलं आणि त्याच्यात ते झाल्यानंतर इमिजिएट किरणभाई असतील आणि आमचे नामदार उदयजी सामंत साहेब असतील त्यांनी दोघांनीही पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत डिक्लेअर केलं की असं आम्ही महायुती म्हणून आम्ही राणेसाहेबांना जाहीर पाठिंबा देतो. तर आम्हाला हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत तो मेसेज पोचला आहे त्यांच्या सांगण्यातनं असं मला वाटतं आहे की आम्ही सर्वजण जिल्हाप्रमुख म्हणून असू देत किंवा अगदी तळापर्यंतचा बूथ प्रमुख आमचा असू दे किंवा शिवदूत असेल तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो कुठल्याही परिस्थितीत आपल्याला राणेसाहेबांना खूप बहुसंख्य मतांनी निवडून आणायचं आहे आणि आजपासूनच राहिले फक्त एक 10-12 दिवस राहिलेले आहेत प्रचाराचे. उन्हाळा आहे, प्रचंड उन्हाळा आहे, त्यामुळे फक्त सकाळचा आणि संध्याकाळच्या वेळेतच आम्हाला काम करायला मिळणार आहे. अशा अवस्थेत आम्ही सर्वजण शिवसैनिक जे आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे उदयजी सामंत साहेब असतील, भैया शेट असतील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचाच उमेदवार कसा निवडून येईल आणि बहुमतांनी निवडून येईल अशा प्रकारचं आम्ही निश्चितच चांगल्या प्रकारे काम करू. कार्यकर्त्यांची नाराजी म्हणजे स्वाभाविक आहे, नेत्याला तिकीट न मिळणं म्हणजे एक नाराज असते, तर नाराजी कुठं आहे का? ठीक आहे, काही जणांच्या असतात. इव्हन आम्हाला सुद्धा वाईट वाटलं की जर भैयांना तिकीट मिळालं असतं तर खूप आम्ही चांगल्या प्रकारे एक प्रत्येकाच्याच मनात आनंद झाला असता. पण असं असताना देखील नेत्यांनी ज्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत आत्तापर्यंत आम्ही जो महायुतीचा धर्म जो आहे तो पाळत आलेलो आहोत आणि ह्यापुढेही आम्ही पाळू आणि निश्चितच खांद्याला खांदा लावू. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणत नाही आहे, मी महायुतीचे उमेदवार जे आहेत राणेसाहेब ह्यांचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, आम्ही खांद्याला खांदा लावून निकराने लढा देऊ. कुणाला काही प्रश्न हो 100%. नाही, आता माझ्या मते राणेसाहेब उद्या अर्ज भरायला जातील तेव्हा आम्ही निश्चितच आत्ता आमची मीटिंग चालू होईल. संपूर्ण कॉन्स्टिट्युएन्सीमधनं मॅक्झिमम शिवसैनिक कसे येतील, गाड्यांची अरेंजमेंट कशी केली जाईल, हा सगळा जो विषय जो आहे तर तो आमचा सुरू झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून बहुसंख्य शिवसैनिक उद्याच्या रॅलीमध्ये निश्चितच सामील होऊन राणेसाहेबांचा आम्ही अर्ज भरायला एकत्र जाऊ. मोस्ट अवेटेड सीट होती, कोणाला डिक्लेअर जाणार, अखेर महायुती म्हणजे भाजपकडे ही सीट आता सुटलेली आहे मित्र पक्षांकडून. सो प्रतिक्रिया काय आहे आणि उद्याचं नियोजन जे असणार आहे बेसिकली ते कसं असणार? देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा मोदीजी बनण्याकरता ही निवडणूक आहे आणि ही जागा आम्ही असं म्हणतो की भाजपला जरी सुटली असली तरी महायुतीची जागा आहे. त्याच्यामुळे सगळ्या महायुतीच्या नेत्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत की सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणेसाहेबांना पुन्हा निवडणूक लढवायला मिळते आणि ते निवडून गेल्यानंतर निश्चितपणे रत्नागिरी सिंधुदुर्गला पुन्हा एकदा केंद्रात मंत्रिपद मिळेल आणि विकासाच्या वाटांचा या अपेक्षित आहे जनता त्याच्यामध्ये जनतेला पण फायदा होईल त्याचा. उद्या सकाळी 10 वाजता मारुती मंदिरपासून रॅलीला सुरुवात होईल आणि फॉर्म भरला जाईल साधारण 11-11:30च्या मध्यानं आणि त्यानंतर तिथेच एक मोठी सभा होईल, ओपन कॉर्नर सभा म्हणता येईल त्याला, जयस्तंभावर, आणि सगळे महायुतीचे त्याच्यात पदाधिकारी नेते उपस्थित असतील. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.